नमस्कार मंडळी, अर्णव रेसिपी चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि बघा, आज आपल्याला करायचा आहे गाजराचा पाक. आपण गाजराचा हलवा तर बऱ्याच वेळा ऐकला असेल, पण ही नवीन रेसिपी आपल्याकडे जास्त करून बनवत नाहीत. बघा, बनवत असले तरी मला माहीत नाही. पण असे दिल्ली साईड तिकडे MP UPमध्ये बघा जास्त थंडी असते आणि त्यामुळं ते एकदम 20-20 किलोचा गाजराचा पाक बनवून ठेवतात, कारण थंडीत पौष्टिक असतो खायला. त्यामुळं तर आपल्यालाही करायचं आहे आज गाजर पाक. तर चला, त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. तर इथे गाजर पाक बनवण्यासाठी आपल्याला बघा, मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे, अर्धा किलो गाजर घेतले छिलून, 1 पाव गुळाची पावडर किंवा गुळाचा भुरा म्हणा की ते गुळाची पावडर मी 1 पाव घेतली, इलायची पूड घेतली, काजू घेतलेत, बदाम घेतलेत. तुम्हाला चारोळे वगैरे काय बाकीचं पिस्ता टाकायचं असं तुम्ही टाकू शकता. जे तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. आणि आपल्याला शेवटी तूप लागणार आहे थोडंसं. तर बघा, आपण आता सुरुवात करूया गाजर पाक बनवायला. तर आपल्याला प्रथम हे दूध 1 लिटरचं पूर्ण अर्धा लिटर इथपर्यंत तापून द्यायचं आहे, म्हणजे पूर्ण आटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपण दूध तापायला ठेवूया आता. तरी ते बघा, आपण 1 लिटर दूध घेतलं होतं, तर आटवून आपण अर्धा लिटरच केलं आहे. आणि त्यामध्ये इथं मी खाली गाजर किसून घेतलेलं आहे. बघा, अर्धा किलो गाजर घेतलं होतं, किसून घेतलं आहे. आता त्या दुधामध्ये आपल्याला ते गाजर टाकायचं आहे. बघा, आपण हलवा वेगळा करतो आणि हा गाजर पाक वेगळा. बघा, खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही कधी गाजराचा हलवा करणारच नाही, परत नेहमी गाजर पाक करून खाल. बघा, तरी ते आपण 1 लिटर दुधाला अर्धा किलो गाजर घेतले होते. तर बघा, आता आपण अर्धा लिटर आटून दूध केलं आहे. आणि त्यानंतर हे पूर्ण असं आटवून द्यायचं आहे आणि सारखं त्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते खाली लागत नाही. तरी ते बघा, आपलं दूध पूर्ण आटलेलं आहे आणि असं सुक्का बघा गाजर पाक आपलं झालं आहे. आता आपण त्यामध्ये, कारण जेव्हा सुक्का होतं पूर्ण तेव्हाच आपल्याला गूळ टाकायचं आहे. अगोदर जर गूळ टाकलं त्याला सगळं पाणी सुटतं आहे. तरी ते बघा, मी 1 पाव गूळ घेतलेला आहे. आपण जसा लागेल जेवढा बसेल तेवढाच टाकायचा आहे. बघा, तो पण तर आपल्याला इथे गूळ सगळाच लागलेला आहे. बघा, कारण अर्धा किलो गाजरला 1 पाव गूळ लागतोच आणि 1 लिटर होतं, असं प्रमाण. बघा, छान गाजर पाक होतो आपला. आणि याला आता थोडंसं हलवून घेऊयात आपण. परत थोडंसं सुक्कं होऊ द्यायचं याला. इथे बघा, आपला गाजर पाक होत आलेला आहे. आता याला आपण थोडंसं मंद गॅसवर ठेवू आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू, कारण तुपाचा तडका द्यायचा आहे त्याला. बघा, ड्रायफ्रूट असे ब्राऊन करून. तर इथे बघा, आपण पॅन तापायला ठेवला आहे आणि त्यात मी 2 चमचे साजूक तूप घालते. मी घरी बनवलेलं तूप आहे. बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. त्यात आपण आता इलायची पूड टाकूयात. अंदाजे 7 ते 8 इलायची मी घेतल्या होत्या. ती तेवढी इलायचीची पूड टाकायची. आणि ते आपलं तूप पण गरम झालं आहे. बघा, त्यात आपण काजू टाकूयात. काजू बदाम दोन्ही पण गरम करून घेऊ. आणि ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त. मला आवडतं सगळ्यांना म्हणून मी थोडंसं जास्त टाकलं आहे. आणि त्यानिमित्ताने मुलं पण खातात, तसे काही नुसते ड्रायफ्रूट खात नाहीत मुलं. तर याला चांगला आपण ब्राऊन होऊन देऊ आणि मग त्या गाजर पाकमध्ये टाकूयात. तर इथे बघा, मस्त असे काजू बदाम आपले ब्राऊन कलरपर्यंत झाले आणि आपण आता ते वरून टाकून देऊया. तर बघा, मस्त असा आपला गाजर पाक किती तयार झालेला आहे.
आणि अगदी थोड्या वेळा दूध आटवायला थोडंसं वेळ लागतं बघा, नाहीतर एकदम सोप्पं आहे. कारण कसं करतात कसं नाही खूप अवघड असतं का आपण ऐकून म्हणजे आपल्याला वाटतं की खूप अवघड असेल, तर एकदम साधं सोपी रेसिपी आहे. आणि असा गाजर पाक आपला करून बघा, कारण गाजराचा हलवा आपण नेहमीच करतो. तर आपला हा गाजर पाकची पण एकदा रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली. आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.